आबा पाटलांचे निर्वाणीचे पत्र आले तेव्हा जयरामने मोठ्या नाखुशीनेच घरची वाट धरली. मॅट्रिक झाल्यानंतर केवळ फॅशन म्हणून त्याने 2-3 वर्षे कॉलेजमध्ये काढली होती. पण कॉलेजमध्ये त्याला ज्ञान कितपत मिळाले हा मोठा प्रश्नच होता. पण तशी घरच्यांची सुद्धा त्याने किती शिकावं याबद्दल काहीच अपेक्षा नव्हती. आताच रमायचं वय आहे, करू दे पोराला जराशी मजा, असा त्याच्या आबांचा विचार होता. एकदा लग्न झालं आणि पोरगा संसारात गुंतला की आपोआप चाकोरीत येईल हे त्यांना स्वअनुभवावरून पटलं होतं. या जयरामने सुद्धा शहरी आयुष्याचा पुरेपूर आस्वाद घेतला होता. हातात मन मानेल तसा पैसा येत होता. पैशाबरोबर 4-2 खास सवंगडीही मिळाले होते. आणि आता हे विलासी आयुष्य सोडायचं त्याच्या जीवावर आलं होतं. आबांनी गावाला कशासाठी बोलावलं आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं. आणि एकदा का त्याच्या लग्नाचा बार उडाला की सगळं संपणारच होतं. पण त्याची नाही म्हणायची हिंमत होत नव्हती. निदान त्याच्या आबांना तरी तो नाही म्हणू शकत नव्हता. एका पिढीतच या पाटलांच्या घरात आमूलाग्र बदल झाला होता. पैसा आपल्या पायाने त्यांच्या दारात चालत येत होता. मळ्यात टोलेजंग बंगला उभा राहिला. घरात वीज होती, रेडिओ होता, दारात गाडी होती. सर्व सुख त्यांच्या दारामध्ये आज उभी होती. पण जयरामचे मन या सगळ्यात रमत नव्हते. अवनत, हिनकस, भ्रष्ट वासना भडकवणाऱ्या अनुभवात रमलेलं त्याचं मन. त्याला खेड्यातले हे हिरिरीचे रांगडे आयुष्य आता परके परके वाटत होते. नवीन काही न मिळवता त्याने फक्त आपला वारसा गमावला मात्र होता. त्याच्या बरोबरीच्या तरुणांना ज्या गोष्टी आवडत होत्या, गावचे हे रांगडे तरुण ज्या गोष्टींचे कौतुक करत असत, त्या सर्व गोष्टी त्याला गावासारख्याच पानसट, निरस, जुनाट अशा वाटत होत्या. जयरामचे नवे सोबती म्हणजे काही सद्गुणांचे पुतळे नक्कीच नव्हते. त्यांचीही अनेक लफडी कुलंगडीत चालूच होती. शेताच्या उंच बांधाआड, पडीक देवळांच्या आडोशाला, कमरे एवढ्या वाढलेल्या दाट गवतात प्रेमी युगुलांच्या गाठीभेटी होतच होत्या. पण त्या प्रणयालाही निसर्गाची जोड होती. रानावनात स्वैर प्राण्यांनी एकत्र यावे तसेही त्याचे गावचे मित्र होते. पण जयरामची वासना शहरातील शृंगारलेल्या महालातून मऊ मऊ गिरद्यांवरती कामचेष्टात असलेल्या धंदेवाईक सुंदरींनी शमवली होती, कधी कधी अगदी विकृत रूपात सुद्धा. त्यामुळे जयरामला हे गावाकडचं साधं भोळं प्रेम कसं आवडावं. मनाला स्थितीस्थापकत्व नाही आणि एकदा त्याचा आकार विकृत झाला की तो परत सरळ होत नाही. दोष जयरामचा नव्हता. तो ज्या परिस्थितीत सापडला होता, दोष त्या परिस्थितीचा होता. लग्नाचा विषय आबा आडून आडून काढत होते, पण जोपर्यंत त्यांनी त्याला प्रत्यक्ष विचारले नव्हते तोपर्यंत जयरामने देखील त्या प्रश्नाची टाळाटाळ केली. स्वतंत्र कशासाठी राहावयाचे हे त्याला सांगता आले नसते, पण आपण मात्र शहरात एकटे राहावे हीच जयरामची इच्छा होती. सुरुवातीला त्याच्यावर आबांनी फारशी जबाबदारी टाकली नाही. पण जसे जसे दिवस जायला लागले तसे तसे ते त्याला परत शहरात जायला परवानगी द्यायला नाखुश व्हायला लागले. जया, आता शहराचा नाद विसर, ते त्याला सांगायचे. अरे, सारी उमड तुझी खेड्यातच जाणार आहे. धड इकडे नाही व धड तिकडे नाही असा जयराम त्रिशंकूसारखा अधांतरीस लटकत होता. आणि त्यातच नवरात्राचे दिवस आले. गावाबाहेरच्या देवीच्या देवळाला रंगरंगोटी झाली. पंचक्रोशीत ते गाजलेलं दैवत होतं. 9 दिवसांची जत्रा भरायची. धंदेवाईक लोकांना ती एक पर्वणीच होती. ज्या देवळाकडे नवसाखेरीस कोणी फिरकायचे सुद्धा नाही, त्याच्या आसपासचे मैदान, तण, सराटे, काटेकुटे, रानगवत सगळं काढून साफ करण्यात आले. चहावाले, फरसाणवाले, हलवाई यांनी आपापले तंबू टाकायला सुरुवात केली. पाळणेवाल्याचे खांब उभे राहिले. जादूगार, ज्योतिषी, जंतरमंतरवाले, फोटोवाले, खेळणीवाले, खणवाले, चोळीवाले आता एकेकाचा मुक्काम गावात येऊन पडू लागला. जयरामची थोरली बहीण काशी ही सुद्धा आपल्या मुलीला घेऊन 4 दिवस माहेरी आली. मुलीच्या खेळण्या ओरडण्याने त्या घराच्या वटलेल्या झाडाला आता नवी पालवी फुटत होती. नव्या घरगुती वातावरणात जयराम आधी काहीसा बुजत होता, पण आता तोही त्यात सामील झाला. नवरात्रातल्या पहिल्या मंगळवारी तो काशी आणि तिची मुलगी यांना घेऊन जत्रेला गेला. पोरगी सकाळपासून आईच्या इतकी मागे लागलेली होती की त्याने तिला गप करण्याकरता
संध्याकाळी न्यायचे कबूल केले होते आणि आता मामा आपल्याला जत्रेला नेणार म्हणून जयरामसोबत ती सुद्धा आनंदात होती. वाटेवर असताना लांबूनच त्यांना माणसांचा गलका ऐकू येऊ लागला. फाटा ओलांडून ते देवळाच्या रस्त्याला लागले व दूरचे हिरव्यागार डोंगरावर उठून दिसणारे देवीचे पांढरे शुभ्र देऊळ आता त्यांना दिसू लागले. माळ रानावरची लाल माती हजारो पावलांनी घुसळली जात होती. गलका वाढत चालला होता. या साध्या समारंभात एवढा रस घेणाऱ्या लोकांबद्दल आधी त्याला तिरस्कार वाटत होता, पण मग त्यालाही कबूल करावे लागले की रोजच्या नीरस चाकोरीला कंटाळलेल्या जीवांना वर्षाकाठी येणारी ही एकच पर्वणी होती. जवळ येऊन हे तिघे लोकांच्या गर्दीत मिसळले. काशीला आधी देवीचे दर्शन घ्यायचे होते. खणा नारळाने देवीची ओटी भरायची होती. पोरीला ओढत ओढत ती देवाजवळच्या बायकांच्या गर्दीत घुसली व दिसेनाशी झाली आणि अर्ध्या तासाने घामाघूम होऊन पण अगदी आनंदी चेहऱ्याने काशी बाहेर आली. जयराम, देवीचे दर्शन घेऊन ये की रे, ती जयरामला म्हणाली. तुझं दर्शन झालं ना नीट, मग माझं राहू दे. चल आता जत्रा बघायला. आणि जयराम त्यांना घेऊन जत्रा पाहायला वळला आणि इकडे तिकडे ते फिरायला लागले. आसपाट गोंगाट चालला होता. प्रत्येक स्टॉलवाला ओरडत होता. आसमान में चलो, आने में 10 चक्कर, असे पाळणेवाला ओरडत होता. हे त्रिकूट पाहून तो म्हणाला, चला बाई, पोरीला पाळण्यात बसवा की. अहो चला. बसायचं का ग काशी, जयरामने हसत आपल्या बहिणीला विचारलं. मी? अरे जया, नको रे बाबा, माझ्या पोटात गोळा येतो. या माझ्या पोरीलाच बसव की. जयरामने मुलीला अलगद उचलून पाळण्यात ठेवले व झोका बसताच कठडा गच्च धरून ती किंचाळत वर गेली व डोळे मिटून खाली आली. फोटो निकालो मास्टरजी, फोटो निकालो, उघड्यावर स्टुडिओ मांडून बसलेला कॅमेरावाला ओरडत होता. त्याच्या महालाच्या रंगवलेल्या पडद्यासमोर उभे राहून जयरामने फोटो काढून घेतला. 2 तोंडाच्या वासराचा अद्भुत चमत्कार त्या जत्रेत पाहिला. धडा वेगळे अजब मस्तक, सगळीकडे डोळे फिरवीत पाण्याच्या परातीत बसून प्रश्नांची उत्तरे देणारे ते मुंडके देखील त्या लहान मुलीने पाहिले. जयरामने मग पोरीला खेळणी घेतली. तो मनात म्हणत होता की या दोघींना आणलेच आहे तर अशी जत्रा दाखवतो की ती कायमची त्यांच्या ध्यानात राहावी. आता सावल्या लांबल्या होत्या. काही स्टॉल बाहेर गॅसच्या बत्त्या पेटायला लागल्या होत्या. माणसांची वर्दळ, आरडाओरडा दिवसा जसा चालू होता तसा आता तिन्ही सांजेलाही तसाच होता. हे तिघे चहा घेत हॉटेलच्या बाकावर बसले होते आणि सहज काशीचे लक्ष समोर गेले. जयरामला चिमटा काढत ती म्हणाली, जया, ती बघ समोर कोण आहे. कोण? तिने दाखवलेल्या दिशेस पाहत त्याने विचारले व मग त्याला ती दिसली. 17-18 वर्षाची ती तरणीबांड मुलगी स्वतःशीच हातवारे करीत एका खांबाला टेकून उभी होती. मध्येच तिने मानेला एक हिसका दिला व परत माना हलवत ती स्वतःशी काहीतरी बडबड करू लागली. ओळखलास का तिला जयराम? ताई, चेहरा पहिल्यासारखा वाटतो खरा, पण एकदम नाव काही आठवत नाही मला. अरे ती अंतुल्याची जनी रे, आपल्या शेजारच्या गावात राहायची ती. अगं हो की, पण इतकी कशी मोठी झाली आता? अरे मग काय जयराम, तू 5-6 वर्षात पाहिलं नाहीस म्हणून काय वाढायची राहते का ती? बोलवू का तिला? पण थांब काशी, ती पूर्वीसारखी नाही दिसत. जराशी अर्धवट ना, तशीच आहे. नुसतं वय वाढलंय, पण समज म्हणून काहीच नाही. बोलावू का तिला? अरे मी पण खूप वर्षाने भेटणार आहे तिला. थांब बोलावतेच. बोलाव तुला हवं तर, जयराम जरा साशंक आवाजात म्हणाला. हातातली वशी समोरच्या बाकावर ठेवून काशी उठली आणि त्या मुलीजवळ गेली. जयरामकडे व पोरीकडे बोट दाखवून काशी तिला काहीतरी सांगत होती. जनीने जोरजोराने मान हलवली व ती काशीसोबत परत आली. त्याच्या समोरच्या बाकड्यावर जनी बसली. तिचे ढेले तोंड व भावविरहित डोळे यावरूनच ओळखू येत होते की तिच्यात काहीतरी उणीव आहे. तिच्या मनाचा पूर्णत्वाने विकास झालेला नाही. तिचे मन डोळ्यात, चेहऱ्यावर साकार होत नव्हते. ते जर असलेच तर खोल कोठेतरी न समजणाऱ्या जगाबद्दलच्या गुंतागुंतीच्या कल्पना कर्दमात अडकून पडले होते. शरीरावर तिच्या मनाचे स्वामित्व आता राहिले नव्हते. पण निसर्ग, तो मात्र कठोर होता. निसर्ग, तो मात्र क्रूर होता.
तो तिचे शरीर कणाकणांनी घडवीत होता. तिचा बांधा आधीचाच उफाड्याचा होता आणि त्यात या निश्चिंत जीवनाची भर. यौवन आणि शरीर रसरसून आले होते. जयरामला फार वेळ तिच्याकडे पाहावेनाच. त्याने घाईने आपली नजर दुसरीकडे वळवली. जने, चहा घेतेस का ग? काशीने विचारले. जनी नुसतीच खुदखुद हसली. काशीने एक कप चहा मागवला. जने, याला ओळखलंस का ग? पुन्हा एकदा जनी नुसती स्वतःशी हसली. कपातला चहा बशीत ओतून ती त्यावर जोराने फुंकर मारित होती. चहा पिताना तिचा भुर्र असा आवाज होत होता. जने, सांग ना, अगं याला ओळखलंस का? अगं हा आपला जयराम. मग जनी म्हणाली, अगं ओळखलं की मी, आणि झालाय तरी किती मोठा ग. अनपेक्षित गोड आवाजात जनी बोलली आणि परत वेड्यासारखी हसायला लागली. अगं तू जत्रेला कोणाबरोबर आलीस? मग जनी म्हणाली, अगं एकटीच आले की ग मी. तिच्या अर्थशून्य नजरेवर त्याची नजर ठरत नव्हती आणि तरीही एखाद्या अदृश्य तंतूने खेचल्यासारखी त्याची नजर परत परत तिच्याकडे ओढली जात होती. काशी जनीला बरेच काही विचारत होती. जनी कधी एक शब्द, कधी 2 शब्दात, तर कधी नुसती मानेने उत्तर देत होती. जयरामने मात्र त्यांच्या संवादात कधीच भाग घेतला नाही आणि मध्येच काही न बोलता जनी उठून निघून गेली. एवढी देखणी पोर, कसं वाऱ्यावर आयुष्य चाललं आहे बिचारीचं, हळूच काशी म्हणाली. पुढं काय होणार बिचाऱ्या देवालाच माहिती. आश्विनातली संध्याकाळ पाहता पाहता झाकळून झाली होती. काशीची पोरही कंटाळली होती आणि ते तिघेही घरी जायला परत निघाले. जनी तर केव्हाच तिथून निघून गेली होती. फरलांगभर गेले असतील नसतील तोच रस्त्यावरची एक गाडी त्यांच्यापाशी थांबली व आतून ललकारी आली. आभाची काशी नाही का ग तू? येतेस का मळ्यावर? गाडी त्यांच्या शेजारच्याची होती. मुलगी कंटाळली आहे हे पाहून जयरामने त्या दोघींना हात देऊन त्या गाडीत चढवले आणि त्यांना घराकडे रवाना केले. मी येईन सावकाश मागून, आबांना सांग, वाट पाहू नका. गाडी सुरू झाली आणि काशी आपल्या मुलीसह घराकडे निघाली आणि जयराम हात हलवत त्यांना निरोप देऊन माघारी फिरला. गाडी दूर दूर जात दिशेनाशी झाली होता. तिथेच जयराम अनिश्चितपणे उभा होता. घराकडे एवढ्यात जायची तर त्याला मुळीच इच्छा नव्हती. सारी संध्याकाळ त्याने गजबजलेल्या जत्रेत घालवली होती. त्या वेळेपुरते खेड्यातील कंटाळवाणे आयुष्य नजरेआड झाले होते. तेवढ्या वेळेपुरता शहरी जीवनाचा आभास निर्माण झाला होता. पण शहरातली मजा मात्र त्याला अजून या ग्रामीण जीवनात आलेली नव्हती. एखादी कळ दाबल्याबरोबर पेटी उघडावी तशा इतके दिवस कशाबशा दबून बसलेल्या स्वैराचाराच्या वासना दुप्पट जोराने उफाळून वर आल्या होत्या. आपल्याला काय होत आहे हे जयरामला कळत नव्हते, पण तो विलक्षण अस्वस्थ झाला होता. मनात सारखी चलबिचल चालली होती. काहीतरी आपल्याला बांधून ठेवीत आहे, काहीतरी आपल्याला जखडून ठेवीत आहे असं त्याला सारखं वाटत होतं. आणि हे जखडून टाकणारे काहीतरी मोडून तोडून टाकले पाहिजे, दूर भिरकावून दिले पाहिजे असे त्याला सारखे वाटत होते. आणि त्याची पावले पुन्हा एकदा जत्रेकडे वळली. आता सर्वत्र दिव्यांचा लखलखाट झाला होता. त्या देखाव्याला आता एक प्रकारचे नाटकी सौंदर्य आले होते. जयराम सुद्धा त्या धकाधकीत शिरला व पाय नेतील तसा जत्रेत भटकू लागला. तो त्यांच्याबरोबर फिरू शकत होता, पण त्या लोकांमध्ये मिसळू शकत नव्हता. पाण्यात पडलेल्या एखाद्या रेतीच्या कणासारखा तो केवळ प्रवाहाबरोबर फिरत होता, पण त्या प्रवाहात विरघळत मात्र नव्हता. बत्त्यांच्या प्रखर प्रकाशात हजारोंनी चेहरे त्याच्या समोरून जात होते. त्या सर्व चेहऱ्यातली तोंडे आश्चर्याने वाचलेली होती. आसपासच्या झगझगीत नवलांनी त्या चेहऱ्यातले डोळे विस्फारले होते. सर्वजण आता रात्रीच्या जत्रेची मजा लुटत होते. जयराम मात्र त्या सर्वापासून अलिप्त होता. अल्पवयातल्या भोगविलासाच्या अतिरेकाने त्याचे मन जणू विटले होते. त्याला कशातच, या साध्या आनंदात तर अजिबातच गोडी वाटत नव्हती. हे सर्व मागे टाकून तो अर्थात घरी जाऊ शकला असता, पण घरी जाण्याचीही त्याची इच्छा नव्हती. दुखावलेल्या भागावरच्या रागाने मनुष्य जसा तोच भाग पुन्हा पुन्हा हाताळून वेदना वाढवून घेतो, तसा जयराम सारखा त्या गर्दीतून फिरत होता. त्याच्या मनात या सर्व लोकांबद्दल एक प्रकारचा राग उत्पन्न झाला होता. तो आता क्षणाक्षणाला वाढत होता
व त्यातच त्याला एक विपरीत समाधान मिळत होते. असे फिरता फिरता त्याला खांबाला टेकलेली जनी दिसली. जयराम एकदम थांबला व लांबूनच तिच्याकडे पाहू लागला. आकाशात चक्रा मारणाऱ्या पाळण्यांकडे ती टक लावून पाहत होती आणि त्या पाळण्याबरोबर तिची दृष्टी खालीवर होत होती. तिचे डोळे मोठमोठे झाले होते, तोंड किंचित उघडे होते. चेहऱ्यावरचा आनंद इतका उघड दिसत होता की वाटत होते कोणत्याही क्षणी ती टाळ्या पिटून आनंदाने नाचायला लागेल. त्याच्याकडे कोणी पाहत नव्हते व त्याला कोणी ओळखतही नव्हते. जयराम मघासारखी त्याची नजर आता तिच्यावरून घसरत नव्हती. तो तिच्याकडे अगदी एकटक नजरेने पाहत निश्चल उभा राहिला. पाळणा फिरायचा थांबला व जनी स्वतःशीच खदखदून हसायला लागली. जयरामच्या सर्व शरीरावरून एक काटा सरसरत गेला. त्याला क्षणभर वाटले, ही अर्धवट अडाणी, येता जाता हसणारी, जत्रेतल्या पाळण्याकडे पाहून हसणारी, नाचणारी जनी म्हणजे या मूर्ख गावकऱ्यांचे प्रतीकच आहे नाही का? ही अशी जनी. रागाचा डोंब उसळलाच होता. त्यात जयरामची वासना भडकली. एक क्षणभर त्याच्या शरीराचा कंप अनावर झाला. डोळे घट्ट मिटून त्याने चेहऱ्यावरून 2-3दा हात फिरवला आणि मग तो पुढे निघाला. जने तिच्याजवळ येऊन त्याने हाक मारली. त्याचा आवाज कठोर झाला होता. जनी दचकली आणि वळली. त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू आले. काय रे जया? तिच्या आवाजाने त्याला पुन्हा एकदा धक्का बसला. चल माझ्याबरोबर, तो करड्या आवाजात म्हणाला. काही न बोलता ती निमूटपणे त्याच्याबरोबर जायला निघाली. कोठे जावे हे त्यालाही कळत नव्हते. त्याच्या सर्व क्रिया असंदर्भ होत्या, पण गर्दीतून पाय नेतील तिकडे तो भटकत होता व त्याच्याबरोबर ती वेडी जनीही बिनतक्रार चालली होती. कोठे नेतोस? काय काम आहे? हा किंवा असा एकही प्रश्न तिने विचारला नाही. तिची ही लाचारी, हा दीनपणा पाहून त्याचा संताप आणखीनच वाढत होता. देवीच्या देवळाला वळसा घालून ते मागच्या बाजूला आले. येथपर्यंत दिव्यांचा प्रकाश पोचत होता, पण आता गलका पात्र खूपच कमी झाला होता. एका खडकावरची जागा हाताने साफ करून जयराम तिथेच बसला. जनी येऊन त्याच्या समोर उभी राहिली. बस खाली, तो गुरगुरला व ती निमूटपणे त्याच्या शेजारी बसली. मान वळवून ठेवलेल्या एखाद्या पुतळ्यासारखी ती निश्चल होती. जने, तो एकदम खेकसला. त्याच्या आवाजाने ती केवढ्यांदा तरी दचकली. त्याचे पांढरे शुभ्र दात अर्धप्रकाशात एकदम चमकले. तू दिवसभर काय करतेस ग? मी काय करणार? पाळण्याकडे पाहते, गाणे ऐकते, नाचत राहते. इथं नाही ग, घरी काय करतेस? मामाच्या दुकानात बसते. जत्रेत कुठेतरी मोठा लाऊडस्पीकर लावला होता. त्यावरती एक उंच लकीर त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आणि जयरामने विचारलं, तुला गाणं येतं का ग? हो येतं की. मग म्हण. तिचा मेंदू एखाद्या यंत्रासारखा होता. तिने विचार करण्यातही वेळ घालवला नाही. बटन दाबताच यंत्र सुरू व्हावे तसे ती लागलीच म्हणू लागली. आंबे वनात जाऊया दूर, चल रानात सजना. तिला हे गाणे एकदम कसे आठवले हे त्याला समजले नाही. तिचा आवाज गोड होता, वरच्या दर्जाचा होता. ऐकलेल्या सर्व बारीक सारीक ताना ती अगदी सही सही गिरवत होती, पण ती केवळ एक यांत्रिक नक्कल होती. पुरे. त्याच्या तोंडून शब्द निघताच ती गप्प बसली. राग आता त्याच्या मस्तकात थैमान घालत होता. समोरचा देखावा विरघळत होता, परत उभा राहत होता. हे गाव, हे आयुष्य, ही वेळपट जनी. चल रानात सजना. काय? चल रानात सजना? हे कोणतं गाणं? वादळातल्या लाटेसारखे ते शब्द परत परत त्याच्या मस्तकावर धडका देत होते. जयराम एकदम उठला व जवळजवळ ओरडलाच. चल माझ्याबरोबर. आताही ती त्याच्याबरोबर उठली. तो देवळाच्या मागच्या बाजूला निघाला. मागे जंगल होतं, मागे झाडे होती, मागे अंधार होता आणि या मंदिराच्या मागे आता जंगलाची हद्द, अंधाराची हद्द आणि केवळ शुकशुकाट होता.